शतकोटी प्रविष्टलम् एकैकमक्षरं पूषा महापातकनाशनं ध्यात्वा निलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुक्तमण्डितं रघुनाथाचे श्रीरामाचे चरित्र 100 कोटी श्लोकांनी वर्णन करणे इतके विस्तृत आहे. त्यातील एक एक अक्षर सुद्धा माणसाच्या मोठ्या पापांचा नाश करणारे आहे. निळा कमळासारखा ज्याचा वर्ण निळसर व सुंदर आहे, कमळासारखे ज्याचे नेत्रही निळसर व सुंदर आहे, ज्याच्याबरोबर सतत सीता व लक्ष्मणही आहे, जो जटारूपी मुकुटामुळे जो सुशोभित आहे. सासीतून धनुर्बाण पाणी नक्तंचरांतकं स्वलीलया जगत्रातु महावीर भूतमजं विभुं ज्याच्या एका हातात तलवार, पाठीवर बाणाचा भाता आणि दुसऱ्या हातात धनुष्य बाण आहे, जो राक्षस कुळाचा नाश करणारा आहे. त्याचप्रमाणे सर्वव्यापी विभू व जन्मरहित असूनही स्वतःच्या लीलेने जगाचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर प्रगट झाला आहे. अशा प्रभू श्रीरामाचे प्रथम ध्यान करून रामरक्षा पठे प्राज्ञ पापग्नी सर्व कामदाम शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजां कौसल्येय ऋषो पातु विश्वामित्र प्रियसुती घ्राणं पातु मकस्यातां मुखं सौमित्य वत्सलां. रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने शून्य लोकांनी तिचे पठण करावे. दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते. रघुच्या कुळात उत्पन्न झालेले श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करो, दशरथाचा पुत्र माझ्या कपाळाचे रक्षण करो, कौशल्याचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो, विश्वामित्र ऋषींना प्रिय असलेले श्रीराम माझ्या कानाचे रक्षण करो, यज्ञांचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो, तर सुमित्रीचे ज्यांच्यावर प्रेम आहे श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो.